नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हा गणेश जाधव जळगाव कोरेगाव यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे. संपूर्णपणे टोमॅटोच्या प्लॉटची डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता की या टोमॅटोच्या प्लॉटला हार्वेस्टिंग हे 12 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे. आणि पुढे या मी तुम्हाला दाखवतो की या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग किती झालेलं आहे. संपूर्णपणे सगळा माल हा मॉलला गेलेला आहे. 12/1/2026 इथं दिनांक आहे. इथं कोणत्या मॉलला गेलेला आहे माल त्याची तारीख आहे, लिहिलेलं आहे. इथं वजन लिहिलेलं आहे, इथं दर आहे. दर आणि रक्कम ही दोन गोष्टी तुम्ही सोडा. फक्त तुम्ही इथं बघा की इथं वजन किती आहे. पहिल्या दिवशी 725 किलो, परत 273, परत 25 किलो, परत 756 किलो, परत 156 किलो, परत 804 किलो, परत 273 किलो, परत 1220 किलो, परत 390 किलो, परत 1066 किलो, परत 585 किलो, परत 728 किलो, परत जेप्टोला 1295, परत 30 किलो, परत 70 किलो, परत 268 किलो, परत 1163 किलो, परत 754 किलो, परत 860, परत 507, 1209, 195, 133, 1130, 1053, 1255, 930, 497, 1087, 1001, 1200 किलो, 1144 किलो, 1210 किलो, 1105 किलो, 422 किलो, 1000 किलो, 923 किलो, 812 किलो, 855 किलो, 1118 किलो, 915, 920, 801, 470 किलो, 600 किलो, 1130 किलो, 1070 किलो, 608 किलो, 637 किलो, त्यानंतर 1230, 1100, 1328, 1270, 1000 किलो, 720 किलो, 724 किलो, 1380 किलो, 1010 किलो, 1070 किलो, 330 किलो, 970 किलो, 940 किलो आणि 1370 किलो. म्हणजे टोटली 12 जानेवारीपासून 5 मार्चपर्यंत त्यांनी टोमॅटो तोडलेला आहे. आणि सरासरी त्यांनी एकूण 61,500 किलो म्हणजे 61 टन माल हा एकरामधून त्यांनी 61 टन माल हा झेप्टो असेल, बिग बास्केट असेल, झोमॅटो असेल याला माल घातलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांनी स्टार बाजारला पण माल घातलेला आहे, रिलायन्सला पण काही प्रमाणामध्ये माल घातलेला आहे. म्हणजे त्यांनी 12 जानेवारीपासून 5 मार्चपर्यंत चांगल्या क्वालिटीचा माल हा 61 टन घातलेला आहे. त्याच्याबरोबर त्यांनी बोर जे आहे तुम्ही इथं बघू शकता, बोर बदला ही 19/2 म्हणजे 19 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी 7512 किलो बोर घातलेले आहे. शिवाय इथं लोकलला त्यांनी जे लोकलचे छोटे व्यापारी येतात त्यांना 3178 किलो माल घातलेला आहे. म्हणजे तो 61 आणि हा सर्वसाधारणपणे 7512. त्याच्यानंतर लोकलला माल जे लोकलचे व्यापारी येतात घेऊन जातात माल त्याला प्लस 3178 किलो. म्हणजे टोटल त्यांनी 72 टन 190 किलो माल घातलेला आहे. आणि अजून त्यांची 12 टनाची जी काही बोर आहे तिची पट्टी आलेली नाही, ती त्यांनी इथं मेन्शन केलेली नाही. तर सर्वसाधारणपणे त्यांचा या 50 गुंठ्यामधून 84,190 किलो एवढा माल हार्वेस्टिंग केलेला आहे. आणि तुम्ही आता बघू शकता या प्लॉटमध्ये माल किती आहे तुम्ही बघू शकता. अजूनपर्यंत शेंड्यापर्यंत माल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून प्लॉट एकदम चांगल्या सिच्युएशनमध्ये आहे. तुम्ही इथं बघा प्लॉटमध्ये कुठेही करपा वगैरे असल्या काही गोष्टी झालेल्या नाही आहेत. म्हणजे ही योगी 35 व्हरायटी आहे. सर्वसाधारणपणे याचा हार्वेस्टिंगच 1.5 महिना केलेला आहे, तरी पण प्लॉटमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम अजून आलेला नाही आहे. आता आपण याच्यामध्ये नवीन शेंडा पण काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. या अशा प्रकारे संपूर्ण प्लॉटमध्ये जसा पावसाळ्यामध्ये शेंडा येतो तशा प्रकारे शेंडा काढलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. हे बघा. आणि या शेंड्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे सेटिंग सुद्धा झालेलं आहे. अगदी शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. फळं शोधून शोधून तोडायला लागतात, पण आत्ता पण संपूर्ण प्लॉटमध्ये 1.5-2 टनाचा तोडा हा 2-3 दिवसामधून होत असतो. तर शेतकरी मित्रांनो मला एकच सांगायचे की हा जो काय प्लॉट आहे हा उष्ट्या बेडवरचा टोमॅटोचा प्लॉट आहे. याच टोमॅटोच्या प्लॉटची आपण एक व्हिडिओ बनवली होती, ती याच ठिकाणावरून बनवली होती. या ठिकाणचा पाला काढून आपण ती व्हिडिओ बनवलेली होती. मला फक्त एकच सांगायचे की जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करताय, जरी तुमचा प्लॉट हा सेकंड बेडवर असेल तरी तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व तुम्हाला जर तुमच्या टोमॅटो प्लॉटबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर जो खाली नंबर दिलेला आहे त्याबद्दल संपर्क करा. धन्यवाद.